असेल या आपण देखील या RSPL 2026 निमित्त आपलं देखील पुष्पसुमन आणि सहर्ष स्वागत. माझगावकर नाही हाजगावकर असं सिद्धेश्वर RSPL 2026 अगदी गेल्या 2 महिन्यापासून या स्पर्धेची चर्चा या सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटच्या पटालावर सुरू होते. रबरी बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजन करण्याचा अगदी पहिला मान RSPL 2026 चा अगदी तेलसीबांबडा गावातील रामेश्वर क्रिकेट क्लबला आणि काय सुंदर नीटनेटकं आयोजन गेल्या 5 दिवस आपण पाहतोय. गेली 5 दिवस समालोचन करण्याची संधी या समालोचन कक्षातून अर्थातच सर्वस्वी अंकुश बांबाडकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी देईन. एक विनंती आहे, रस्त्यावरच्या गाड्या पार्क केलेल्या आहेत. आता एसटी बस यायचा वेळ झालेला आहे. अंजुडा बस आता थोड्याच वेळात येईल, त्यामुळे दोन्ही साईडला गाड्या पार्क केलेल्या आहेत. आपल्यामुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही, कृपया काळजी घ्यायची आहे. ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत दोन्ही बाजूला त्या कुठेतरी एका बाजूला पार्क करा, जेणेकरून दुसऱ्या बाजूने मोठी आलेली गाडी सहजरित्या निघून जाईल. विनंती आहे, रस्त्यावर कोणीही गाड्या पार्क करू नका. माणगाव पंचायत समिती सदस्य योगेश चितुरी आपल्याला देखील विनंती असेल, RSPL 2026 च्या निमित्त आपला देखील शब्द सुमन सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थान व्हायचं आहे. योगेश चितुरी अगदी आमचे परम मित्र आणि राजकारणात पंचायत समिती सदस्य म्हणून सध्या कार्यरत आहेत. अगदी जाऊया मैदानामध्ये मेगा फायनलचा महत्वपूर्ण सामना. अगदी या मेगा फायनलच्या चषकावर कोणता संघ नाव करेल, वेताळेश्वर आसगाव की आनंदी स्पोर्ट वळगाव. पहिला चेंडू आलाय, न चेंडू पहिल्याच चेंडूवर मात्र या मॅचची या इनिंगची सुरुवात झाली आहे न चेंडूने. अगदी टेक्निकल चूक ज्याला आपण म्हणतो ना, ते टेक्निकल चूक आपण मैदानामध्ये पाहतोय. पहिला चेंडू आलाय, नो. समीर मळगावकरने आपलं देखील आणि आपल्या संघाचं देखील खातं खोललंय. धावसंख्याचा श्री गणेश झालाय. धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे ती म्हणजे 2 धाबा बिनगिडी बाद. अगदी येणारा चेंडू असेल फ्रीटचा चेंडू. अकोटापाचा चेंडू अगदी कानाकडे शिट्टी वाजवत चेंडू जातोय. पंचांचा इशारा आलाय. हा स्वैर चेंडू आहे म्हणजे फ्रीट देखील असेल कंटिन्यू. आणि फ्रीट साठी स्ट्राईक वर कोण येतोय, यादीचा मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, सेमीफायनल नंबर 2 चा समीर वेंगुर्लेकर. 3 धाबा स्कोरबोर्डवर, 4 धाबा स्कोरबोर्डवर. फ्रीटचा चेंडू अगदी टप्पा खाल्यानंतर स्किड यष्टीरक्षकाच्या हातामध्ये देखील अलगत विसावतोय. नाराज दिसतोय समीर वेंगुर्लेकर. जाणतोय फ्रीटचा चेंडू होता, रिस्क घेण्याची गरज नव्हती. अगदी कुठेही लीलाया टोलवण्याची संधी होती, फक्त बॅटचं कनेक्शन करण्याची गरज होती. निर्धाव चेंडू. हा देखील सुरेख चेंडू. काय उसळी घेतोय चेंडू, ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय ओंकार, कौतुक करावं लागेल. पहिले 2 चेंडू अतिरिक्त आणि त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानामध्ये. गेले कित्येक दिवस ज्या क्षणाची उत्सुकता होती, तो क्षण येऊन मात्र अंतिम दिवशी अंतिम क्षणात येऊन पोहोचतोय. या दरम्यान मात्र एक देखणा नेत्रदीपक फटका. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. आला या मेगा फायनलचा RSPL चा पहिला षटकार. अगदी वैयक्तिक 250 धावा अचीव करतोय या फलंदाज समीर वेंगुर्लेकर. अगदी टाळ्यांचा गजर निश्चितच होऊन जाऊन देत. यामध्ये तब्बल 3 अर्धशतकी खेळी देखील समीर वेंगुर्लेकरच्या नावावर आहेत. आणि ज्या प्रकारे मागाशी अर्धशतक फटकावलं होतं ना, समीर वेंगुर्लेकर सांगितलं होतं की फायनल साठी माझी देखील इनिंग पुढची तुम्ही पहा. या मॅच साठी मात्र या चेंडूवर आलाय षटकार. धावसंख्या असेल दुहेरी आकडा गाठताना बिनगडी बाद 10 धाबा.
या दरम्यान मात्र पंचांचा नो चेंडूचा देखील इशारा येतोय. अगदी सेकंड बाउन्सर ऑफ द ओव्हर आणि पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतो आहे. नो चेंडू आणि नो चेंडू केव्हाच एकटा येत नसतो, तो आपल्या सोबत कायम घेऊन येतो. फ्री हिट. अगदी उघडा डोळे बघा नीट, पुढील चेंडू आहे फ्री हिट आणि स्ट्राईक वर आहे समीर वेंगुर्लेकर. हा देखील नो चेंडू, अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू फलंदाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न देखील होतोय, कारण जाणतोय अगदी समीर वेंगुर्लेकरच्या बॅट मध्ये जर पट्ट्यात चेंडू आला तर निश्चितच सीमारेषेचं उल्लंघन करेल चेंडू, आणि त्यासाठी मात्र ओमकार ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय, अगदी खांद्याच्या जवळ चेंडू आणि सलग तिसरा बाउन्सर या षटकात टाकतोय. अगदी फ्री हिट कंटिन्यू असेल या चेंडूवर. आता मात्र सुरेख चेंडू, अगदी आकोटापाता चेंडू, थोडस बेस्ट टायमिंग फटका. ज्या प्रकारे चेंडू पिचवर आदळला, स्किड होऊन अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ते विसावला. 5 चेंडू, अगदी लांबदल षटक. या षटकामध्ये तब्बल 4 चेंडू आतापर्यंत अतिरिक्त फेकले गेले, ज्यामध्ये तब्बल 3 नो चेंडू आणि 1 वाईट चेंडू. 12 धावा स्कोरबोर्डवर. आकोटापाता चेंडू, आलाय का मोठा फटका. 2 क्षेत्ररक्षणामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, स्क्वेअर लेगच्या दिशा अरापात चोपर्यंत चेंडूवर येईल, परतीची फेक चोपर्यंत करेल. 2 धावा देखील लिलाय पूर्ण केल्या गेल्या. 2 धाब्याच्या मत्तेने धावसंख्या स्कोरबोर्डवर पोहोचेल ती म्हणजे 4था धाबा. या षटकातील 5 चेंडूचा खेळ झाला समाप्त. या षटकाची सांगता कशा प्रकारे निश्चित ओमकार करेल हे देखील खूप पाहणं उत्सुकाचं ठरेल. सुरेख फटका, देखणा फटका, चेंडू भिरकावून दिला जातोय. फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू जातोय, सीमारेषेचं उल्लंघन करेल. आलाय समीराच्या बॅट मधून अचून एक दिमागदार खणखणीत RSPL षटकार. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन हा पॅडल शिफ्ट खेळला गेलाय आणि चेंडूला पाठवलंय थर्ड फाईन लेगच्या दिशेने. अगदी जे आयोजन कमिटीचे मेंबर आहेत त्या सर्वांना विनंती आहे, आपण सीमारेषेवर राहायचं आणि जो पहिला षटकार गेलाय तो चेंडू जो त्या झाडाच्या बाजूला जो पडलेला आहे तो कृपया घेऊन यायचा आहे शोधून. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर 20 धाबा देखील स्कोरबोर्डवर. आतापर्यंत या 4 दिवसात जर विचार केला गेला तर शेवटच्या मॅच मध्ये दुसरा संघ फलंदाजी करणारा हे चेस रन करताना मध्ये जी दमछाक झालेली आहे, म्हणजे प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकलेला आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकून या फायनलच्या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आजगाव संघाचा थोडासा बुचकाळ टाकणारा आहे. गोलंदाजी मार्कर आपण दिसतोय अरापात होलसेकर, देवगड जामसंडे गावचा खेळाडू, आणि या नावाची देखील चर्चा रबर पावसाळी क्रिकेट स्पर्धा ज्यावेळी असतात ना त्यावेळी आवर्जून केली जाते. अगदी आपलं वलय निर्माण करतो या टेनिस क्रिकेटच्या पटलावर. या दरम्यान मात्र चेंडूला सन्मान देतोय रणजित केडी, जाणतोय डॉट चेंडूपेक्षा एकेरी धाव्याने समीर वेंगुर्लेकरला स्ट्राईकवर आणणं अतिशय महत्वाचं, कारण ज्या प्रकारची समीर वेंगुर्लेकरची बॅट या पूर्ण स्पर्धेमध्ये हल्लाबोल करते आणि या महत्वाच्या फायनलच्या सामन्यामध्ये समीर वेंगुर्लेकरची बॅट पुन्हा एकदा जर तळपली, ज्या अपेक्षांसाठी या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी आपण फायनल मध्ये प्रवेश केलाय त्या अपेक्षांची पूर्तता करणं, या चषकावर नाव करणं अतिशय सोपं होऊन जाईल, आणि त्यासाठी मात्र समीर वेंगुर्लेकरला स्ट्राईकवर ठेवणं अतिशय गरजेचं. सुरेख फटका, देखणा फटका, काय फटका खेळलाय. अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप असणारा चेंडूला बॅकफुटवर जाऊन पंच केलाय, लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय, सीमारेषा पार. आला या मॅच मधील खणखणीत दणदणीत षटकार. ललित बगळे, आपण तिथे एकट्यानेच राहायचं आहे. ललित बगळे, जरा विनंती आहे बाकीचे जे आयोजन कमिटीचे मेंबर आहेत त्यांनी कृपया ऑफसाईडला जायचं आहे. वेगवान चेंडू, त्यापेक्षा वेगवान बॅट चेंडूवर येते समीराची. अगदी लॉंगाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक येईल, बॅकअप करून फील्ड कोण देईल. एकेरी धाव आणि एकेरी धावेच्या मत्त्याने सांघिक धावसंख्या परावर्तित होईल ती म्हणजे 28 धावा.
अगदी दुसऱ्या षटकाच्या मध्यान्नात आपण येऊन पोहोचलोय. अराफत होलसेकर या नावाची चर्चा या RSPL च्या निमित्तानं आपण करतोय आणि त्या प्रकारची गोलंदाजी देखील या गोलंदाजाने केली आहे. या दरम्यान मात्र पंचांचा इशारा आलाय स्वर चेंडूचा. अतिरिक्त बाउन्स या चेंडूवर आपण पाहिला. अतिरिक्त धावसंख्येने 29 धावा देखील स्कोरबोर्डवर. आणि स्फोट माळगाव संघाची धावसंख्या आपण पाहतोय 29 धावा. रंजन केणी एका चेंडूत 1 धावा आणि 11 चेंडूत 22 धावा. समीर वेंगुर्लेकर हा देखील सुरेख फटका. अगदी कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. जोपर्यंत खेळाडू बॅकअप करून फील्ड करून राहील. एकेरी धाव. रंजन केणी जाणतोय प्रत्येक चेंडूवर धाव काढून समीर वेंगुर्लेकरला स्ट्राईकवर आणणं अतिशय गरजेचं आहे. कारण डॉट चेंडू दबाव वाढवेल आणि डॉट चेंडूपेक्षा समीर वेंगुर्लेकर जर स्ट्राईकवर आला ना तर मात्र पुढील चेंडूवर चौकार षटकार बसण्याची देखील शक्यता वाढेल. धावसंख्या पोहोचते 30 धावा. हा कोटाप्याचा चेंडू. पंचांचा नो चेंडूचा देखील इशारा येतोय. पंचांचा नो चेंडूचा इशारा आला कारण या ओव्हर मध्ये वन्स बाउन्सर अलाउड होता पण त्यानंतर मात्र अजून एक बाउन्सर फेकला जातोय. रिव्ह्यू घेतला जातो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून. अगदी थोड्याच वेळात आपल्याला समजेल हा बाउन्सर योग्य होता की नो बॉल. रिव्ह्यू लॉस आहे द चेंडू. आणि अगदीच द चेंडू केव्हाच एकटा येत नसतो. तो आपल्या सोबत कायम घेऊन येतो. फ्री हिट. अगदी तोच फ्री हिटचा चेंडू आणि स्ट्राईक वर आहे समीर वेंगुर्लेकर. कधी या षटकातील 4 चेंडूचा देखील खेळ समाप्त झालाय आणि दुसऱ्या षटकामध्येच आपला रिव्ह्यू लॉस करून घेतोय वेताळेश्वर आजगाव संघ. फ्रीटचा चेंडू. अराफत होलसेकर गोलंदाजी मार्कवर. फटका फसतोय. फ्रीटचा चेंडू आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरी धावेचा घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी निर्माण करण्याची शक्यता होती पण ज्या प्रकारचे रनिंग बिटवीन द विकेट रंजन केणी अतिशय तंदुरुस्त आहे आणि ज्या प्रकारचं त्याला साथ दिली ना समीर वेंगुर्लेकरने निश्चितच कौतुक करावं लागेल. 2 धावेच्या मदतीने सांघिक धावसंख्या परावर्तित होईल ती म्हणजे 33 धावा. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असताना अगदी 7 षटकांचा सामना नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय वेताळेश्वर आजगाव संघ प्रथम क्षेत्ररक्षण करताना आणि फलंदाजीसाठी मात्र आनंदी स्फोट माळगाव संघ. अगदी सुरेख चेंडू. अगदी सुरेख चेंडू. त्यापेक्षाही सुरेख झेल म्हणेल मी. अतिशय सुरेख झेल टिपला जातोय. ज्या प्रकारचा वेग होता अराफतचा त्याला फ्लिक करून अगदी थर्ड मॅनच्या दिशेने चौकार किंवा षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता पण क्षेत्ररक्षकाची वाहवा निश्चितपणे काय झाली. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय काय देखणा झेल टिपला जातोय. ज्या प्राइस विकेटची आवश्यकता होती या फायनलच्या महत्वपूर्ण मॅच मध्ये ती फायनलच्या महत्वपूर्ण मॅच मध्ये ही विकेट घेतली जाते. माघारी परततोय समीर वेंगुर्लेकर आणि न्यू बॅटर देखील आपल्याला मैदानामध्ये दिसेल संदीप कामत. अगदी 2 षटकांचा देखील खेळ समाप्त होतोय आणि प्रत्येक 2 षटकानंतर आपण पाहतो मैदानामध्ये पाण्याच्या हलकासा शिडकाव केला जातो. बादलीने पाणी ओतलं जातं पिचवर. ही प्रत्येक क्षेत्ररक्षण करण्यासाठी संघासाठी देखील आपण मुभा देतोय. हे 2 षटकानंतर आपण मैदानामध्ये पिचवर पाणी ओतू शकता.
गोवा पासिंगचे 73-35 नंबरची गाडी रस्त्यावर एक गाव एक संघातून तेरसीमध्ये क्रिकेटचं प्रतिनिधित्व हा खेळाडू आणि बऱ्याच क्रिकेट स्पर्धामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मॅन ऑफ द सिरीजचा किताब ज्याने आपल्या नावावर केलाय असा तेरसी बामणचा गावचा सुपुत्र अक्षय मांजरेकर स्ट्राईकवर. अगदी आत्ताच थोड्या वेळी जरासं लाईटचं त्रास झाला होता त्यामुळे जरासं लाईव्हला त्रास आपल्याला पाहायला मिळाला त्यानंतर अगदी लाईव्ह पूर्ववत होतोय. दरम्यान मात्र अक्षय मांजरेकर आल्याला अगदी 2 धावा देखील लिलाव पूर्ण करतोय. सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यानंतर. धावा स्कोरबोर्डवर आतापर्यंत या षटकामध्ये 10 धावा खर्ची घालतोय ओंकार. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर झाला चेंडू पंचांकडे अर्थीच्या वाईट साठी दात मागताना पण अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जर पाहिलं ना तर ज्या वेगात चेंडू अगदी लाईनच्या आतून गेलाय चेंडू डॉट चेंडू. येणारा तिसरं षटक आणि या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसतोय तो म्हणजे ओंकार. स्ट्राईकवर आहे अक्षय मांजरेकर. या चेंडूवर देखील एक धाव घेतोय सन्मान देतोय सांडतोय. या चेंडूवर रिस्क घेण्याची गरज नाही कारण 2 मोठे खंदे फलंदाज माघारी परत आपल्या खांद्यावर देखील मोठी जबाबदारी आहे. येणाऱ्या 4 षटकांमध्ये जबाबदारी खेळ करण्याची आणि येणाऱ्या 4 षटकात जर मी म्हणेन 60 ते 70 धावा जर स्कोरबोर्डवर लागल्या तर 100 पार करणं देखील सोपं होऊन जाईल. 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या आपल्याला स्कोरबोर्डवर दिसते ती म्हणजे 44 धावा. येणाऱ्या 4 षटकांमध्ये कशा प्रकारे रणजित माळगाव संघ या 4 षटकामध्ये फलंदाजी करेल आणि कोणती धावसंख्या या स्कोरबोर्डवर लागेल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर येतोय बदल येत आहेत. एक मराठीचा बुलंद आवाज मॅन फ्रॉम कुंदे समीर जिराणे. धन्यवाद नितीन सर. अगदी 3 षटकांचा खेळ समाप्त. 44 धावा धावफलकावरती संदीप कामत केपी आणि अक्षय मांजरेकरी जोडी मैदानावर पाहायला मिळते. इथून पुढे डावाला सावरायचं आहे. गोलंदाज अराफात ओलसेकर. यावेळी मात्र पाहिलं तर फलंदाज बीट आणि त्यानंतर यष्टीरक्षक अक्षय घाटवळ देखील बीट झालेत आणि घसरलेत. अक्षय मांजरेकर आता घसरलेत परंतु येणाऱ्या पुढच्या 5 मिनिटात ना अक्षयची रील देखील ग्रुपवरती येणार आहे कारण बरेच प्रेक्षक ही स्पर्धा पाहत आहेत आणि खास त्यांचा आग्रह देखील आहे एका दुसरा खेळाडू घसरावा आणि त्याची रील व्हायरल करावी आणि ते आता चित्र स्पष्ट झाले आणि त्यात करून अक्षय घसरलेत. स्ट्राईक एंडवरती फलंदाज केपी संदीप कामत. 7 षटकांची लढत 100 गाठणं तर गरजेचं असणार आहे. थोडासा रनअप मध्ये अडथळा पुन्हा एकदा सज्ज झालेत. गोलंदाज अराफात होलसेकर मॅन फ्रॉम देवगड किल्ल्यावरून बिलॉंग करणारे हे गोलंदाज मैदानावरती. स्ट्राईकला संदीप समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु प्रेक्षक बनावं लागेल. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. अगदी चौकाराने सांघिक धावफलकावरती बदल घडलाय. सांघिक धावफलक परावर्तित होतोय. सांघिक धावफलक आपण पाहतोय 49 धावा 49 धावा धावफलकावर. अक्षय मांजरेकरने संदीप कामत मैदानावरती इथून पुढे डावाला एक वेगळं वलय निर्माण करून द्यायचं आहे. प्रतिस्पर्धी संघासमोर मोठं आव्हान द्यायचं आहे आणि त्यासाठी चालू असणारी ही झुंज या टायटल वरती नाव करायचंय. पहिल्या पर्वाचा दावेदार बनायचा आहे. पहिल्या पर्वाचा विजेता बनायचा आहे. 5 फुटी करंडक आपल्याला उचलायचा आहे आणि त्यासाठी ही लढत मैदानावरती दोन्ही संघांची भिस्त मैदानावर पाहायला मिळते. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग देखील दाखल झालेत. अगदी ऑन साइडला टोलवायचा होता. बॅटचा बॉलचा संपर्क नाही. थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. निर्धाव चेंडू. अराफात ओलसेकरचा जर विचार करायला गेलं तर रत्नागिरी मध्ये झालेल्या स्पर्धेत देखील चांगले गोलंदाजी अराफात कडून पाहायला मिळाली परंतु अगदी अल्पावधीत एक मोठी स्पर्धा खेळण्याचा अनुभव आणि तो अनुभव अराफात जवळ आता तरी आहे या स्पर्धेमध्ये.
आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पिचिंग झाला त्यानंतर बॅटची आतली कडे घेत शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एसटी रक्षक अक्षय घाटवळ पोचले चेंडूवर. सिंगल कंप्लीट झाली. 50 धाबा. अर्धशतक फलकावरती लागते आनंदी स्पोर्ट मळगाव क्रिकेट संघाचं. यस अक्षय घाटवळ आज एसटी रक्षकाची भूमिका बजावत आहेत. अगदी बादल सरांनी सकाळी देखील सांगलं होतं अक्षय घाटवळ एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या बरोबर फलंदाजी देखील सुरू चांगली करतो. आज मात्र पुन्हा एकदा खडे खडे सीमारेषा पलीकडे धाडलाय चेंडूला. अक्षय मांजरेकरच्या बॅट मधून आलाय अजून एक RSPL सिक्सर. जबरदस्त फटका. अक्षय मांजरेकरच्या बॅट मधून चेंडू अगदी लॉंग ऑन सीमारेषा पार झालाय. 6 धावांनी सांघिक धावफलकावरती बदल. सांघिक धावफलक 56. 56 धावा. वेताळेश्वर स्पोर्ट आजगाव क्रिकेट संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि या संघाच्या प्रमुख गोलंदाजावरती आक्रमण चढवण्याचा इरादा अक्षय मांजरेकरचा. सन्मान दिलाय. शेवटच्या चेंडूला कट केलाय. सिंगल धाव घेतली जाते. एका धावेने 4थ्या षटकाचा खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या अखेरीस सांघिक धावफलक पाहिलं तर 57 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 2 गडी बाद झालेत. रंजन केनी, समीर वेंगुर्लेकर. यस आपण पाहतोय जे प्रेक्षक घर बसल्या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत त्या प्रेक्षकांसाठी प्रेडिक्शन देखील आहे. चॅट बॉक्स मध्ये जाऊन आपण एक क्वेश्चन केलाय तिथे कोण हा अंतिम सामना जिंकेल, सुनील मालवणकर की समीर वेंगुर्लेकर. आणि त्यासाठी आपण आपलं वोट्स देखील करायचं आहे. आजच्या दिवसात पाहिलं तर तब्बल 25,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी या स्पर्धेला भेट दिली आहे. म्हणजे ही स्पर्धा आता ग्रामीण राहिली नाही. ग्रामीण जरी असली तरी एखाद्या ओपन स्पर्धेलाही लाजवेल त्याही पेक्षा मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. नीटनेटकं नेत्रदीपक देदीप्यमान असं व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठ अगदी पहिल्या दिवसापासून कचाकच मान्यवरांनी भरलेलं व्यासपीठ. अनेक उत्सव मूर्ती या स्पर्धेला भेट देऊन गेल्यात. आणि आज पाहिलं तर अगदी मेगा फायनल लढत सीमारेषेच्या चारही बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. 57 धावा. स्ट्राईक एंडवरती अक्षय मांजरेकर. शॉटम पूल करण्याचा प्रयत्न परंतु उसळी जास्त होती. त्यानंतर डीप स्क्वेअरलीच्या दिशेने चेंडूचा प्रवास झालाय. सिंगल धाव ऍड केली जाते. एका धावेने सांगितलं धावफलक 58. 58 धावा. पाचवं षटक सौरभ गोलंदाजीसाठी. मॅन फ्रॉम शिरोडा केरवाडावर बिलॉंग करणारे सौरभ नाईक. अगदी चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून देखील अपेक्षित असणार आहे. शिरोडा आणि त्या शिरोडा गावावरून बिलॉंग करणारे सौरभ नाईक. आकुटप्पे चेंडू शॉटम पूल करण्याचा प्रयत्न. मिस्टॅम स्ट्रोक. आणि क्षेत्ररक्षक पाहिले तर सर्व क्षेत्ररक्षक आपल्याला सीमारेषेजवळ पाहायला मिळत आहेत. त्यामुळे जीवदान म्हणावं लागेल. एक धाव मिळते. 59 वरती धावफलक. अगदी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी करायची आहे. प्रतिस्पर्धी आनंदी स्पोर्ट मळगाव क्रिकेट संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखायचे आहे आणि हा इरादा स्पष्ट करत असताना गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा सौरभ. यावेळी ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल. एकच धाव. पहिल्या 3 चेंडूवरती क्रमप्राप्त सिंगल करत सांगितलं धावफलक आता मात्र 60 धावांवरती. चांगली गोलंदाजी सौरभ नाईक यांची. अगदी पाहिलं तर मैदानावरती महत्वपूर्ण लढत आहे. टायटल वरती नाव कोरण्यासाठी ही लढत आहे आणि त्यासाठी आपण पाहिलं तर दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. परंतु एका दुसरा संघ असणार आहे जो संघ मेगा फायनल वरती आपल्या या चषकावरती नाव कोरणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा स्वरूपाची एक धाव ऍड केली जाते. एक्स्ट्रा बॉल टाकावा लागणार आहे. 61 धावा. धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. यावेळी मात्र डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. केपीच्या बॅट मधून आलाय गगनचुंबी गगनभेदी षटकार. कमालीची फलंदाजी. संदीप कामत हे नावच जणू काही तोंडात येत नाही. केपी नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू मॅन फ्रॉम कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावचा सुपुत्र आज मैदानावरती घरच्या मैदानावर खेळण्यासारखा परफॉर्मन्स करताना पाहायला मिळतोय केपी. यावेळी मात्र पुन्हा एकदा मिस्टॅम स्ट्रोक परफेक्ट मिडल झाला नाहीये. एक धाव घेतली जाते. अनवर आले चेंडूवरती. परतीची फेक झाली तोपर्यंत सिंगल आणि एका धावेने सांघिक धावफलक देखील 5 चेंडूंच्या अखेरीस
68 धावा. षटक क्रमांक 5 आणि या 5व्या षटकात पाहिलं तर 11 धावा आतापर्यंत 5 चेंडूवर खर्च केल्यात. परंतु अक्षय मांजरेकर आता या मैदानावरती दमखम दाखवायला त्यांनी देखील सुरुवात केली आहे. ओरबी चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळलेत. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूने दिशा बदलली, थोडे घसरले देखील, परंतु चेंडूवर ताबा मिळवण्यापासून दूर नाही राहू शकलेत. चेंडूवर ताबा मिळवलाय, परतीची फेक झाली आहे, सिंगल. 69 धावा, 5 षटकांचा खेळ समाप्त. पहिला डाव आपण मैदानावरती पाहतोय. आनंदी स्फोट मळगाव क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना सिद्धेश आजगावकर आणि गीतेश अमरे यांच्या मालकीचा क्रिकेट संघ मैदानावरती प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. वेताळेश्वर स्फोट आजगाव क्रिकेट संघ घेतलेला निर्णय पहिल्या 5 षटकांमध्ये आतापर्यंत पाहिलं तर चांगली गोलंदाजी 5व्या षटकात झाली. परंतु त्यापूर्वी मात्र समीर वेंगुर्लेकरचं आक्रमण, त्यानंतर अक्षय मांजरेकर आणि संदीप कामत मैदानावरती एक वेगळा वलय निर्माण करून देत आहेत आपल्या फलंदाजीने. षटक क्रमांक 6 साठी सचिन आचरेकर, मॅन फ्रॉम देवली. पहिला चेंडू खोलवर टप्प्या, चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय, सन्मान देत खेळलेला फटका, सिंगल कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न नकार आलाय. जीवन असू दे किंवा क्रिकेट, वेळीच जर स्वतःला रोखलं तर खूप काही साध्य करता येतं. आणि यावेळी मात्र सिंगल घेत सांगिक धाव पलक 70 वरती. केपीने ठरवलंय अजून इथून पुढे 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 11 चेंडू जास्तीत जास्त धावा बनवायच्या, त्यामुळे रिस्की धाव घ्यायची गरज नाहीये. बचेंगे तो और भी लढेंगे. धन्यवाद सिद्धू परब, अगदी वेळात वेळ काढून आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले देखील लाख लाख धन्यवाद. यावेळी मात्र धीम्या गतीचा चेंडू बीट होत आहेत फलंदाज संदीप, तोपर्यंत सिंगल. आमचे समालोचक मित्र सिद्धू परब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. मॅन फ्रॉम कळणे मिस्टर सिद्धेश परब या ठिकाणी सन्मान केला जातोय. आमचे समालोचक मित्र मराठी हिंदी मालवणीचा एक गोड आणि बुलंद आवाज. यावेळी मात्र दुसरा एक फटका ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना विकेट सॅक्रिफाईस केली आहे. क्रिकेटमध्ये बहाल करण्यासारखं खूप असतं आणि तेच चित्र मैदानावर पाहायला मिळते. स्क्रीनवरती आपण पाहतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अव्वल दर्जाचे 2 समालोचक, एका समालोचकाच्या हस्ते दुसऱ्या समालोचकाचा केला जाणारा सन्मान आणि सोबत कल्पेश रोगे, मॅन फ्रॉम मालवण. महापुरुष रेवतळे मैदान आणि कल्पेश रोगे हे एक वेगळंच समीकरण आहे. या स्पर्धेदरम्यान आपण उपस्थित पाहतो एक उत्कृष्ट क्रिकेटर शेखर हळदणकर यांचं देखील आज आगमन झालंय. परंतु आज शेखरच्या नावाची चर्चा देखील संपूर्ण 5 दिवस चालू आहे. का तर हे पिच ज्यांनी बनवलंय ना, 1 महिन्यापूर्वी या खेळपट्टीचं बनवलं गेलं आणि त्यामुळे आज ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळते. शेखर हळदणकर, आपणास विनंती आपण अगदी सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या, आपला देखील सन्मान केला जाणार आहे. यावेळी मात्र खोलवर टप्पे चेंडू, त्याच्यावरती सिंगल, धाव कंप्लीट झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आणि अक्षयच्या पायाला जणू गुदगुल्या होत आहेत. स्वतःची विकेट बहाल केली आहे अक्षयने गरज नसताना. शेखर हळदणकर, आपणास विनंती आपण अगदी सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आहे, आपल्या ठिकाणी सन्मान केला जातोय. रनआउटच्या विकेट येऊ लागल्या तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची कॉन्फिडन्स लेवल अप होते आणि ते चित्र मैदानावर पाहायला मिळते. संघिक धाव फलक 73. अगदी स्ट्राईक एंड वरती राजन केरकर, नॉन स्ट्राईक एंड वरती तेजस जुलेकर. धावा. षटक क्रमांक 6 चा खेळ चालू आहे. षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ज्या षटकात धावा बनतील वाटले होते ना, त्या षटकात विकेट मात्र पडल्या आहेत. यावेळी राजन केरकरचा मिस्टॅम स्ट्रोक, फटका फसलाय अनवर झेल खाली आणि अनवरने झेल जमिनीला दान केलाय. ताबा मिळून फेक केली जाईल, तोपर्यंत सिंगल धाव.
74 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धावफलक 74. षटक क्रमांक 6 ची सांगता करणारा चेंडू 5 चेंडूत अवघ्या 5 धावा खर्च केल्यात. यावेळी मात्र तेजसने आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न ते असफल राहिलेत. निर्धाव चेंडूने षटकाची सांगता, परंतु कमालीचा षटक हाताळला गेला. मॅन फ्रॉम देवली मिस्टर सचिन आचरेकर अवघ्या 5 धावा या षटकात खर्च केल्यात. 6 षटकांचा खेळ समाप्त. सांघिक धावफलक पाहिलं तर 12.33 ची सरासरी. 4 गडी बाद 74 धावा. अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी मैदानात. 74 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. किती धावांचं टार्गेट असणार आहे वेताळेश्वर स्पोर्ट आजगाव क्रिकेट संघासमोर, त्याची प्रचिती देणे आणि निर्वाळा देणारे हे षटक मैदानावरती. गोलंदाजांवर मॅन फ्रॉम कुडाळ अनवर शेख. चांगला चेंडू. अनवरने प्रत्येक सामन्यात एक षटक हाताळले आणि त्या षटकात कमालीची गोलंदाजी देखील केली आहे. अपील आपण पाहतोय मैदानात धावबाजसाठी. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. वाईट स्वरूपात एक धाव आणि एका धावेने सांघिक धावफलक 75. तेजस जुवलेकर. उलटा चेंडू ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी टो एरियाकडे चेंडू लागलाय. अक्षय घाटवळ चेंडूच्या मागे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नकार आलाय आणि परंतु नो स्ट्राईक एंड वरती रेड सिग्नल. राजन केरकर स्वतःजवळ स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेसाठी मात्र विकेट बहाल करावी लागली. तेजसला माघारी यावं लागतंय आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. योगेश सरमळकर. 77 धावा 2 धावांनी धावफलक पुढे सरकतो. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोर पाहिलं जो 105 110 दाखवत होता तो आता 85 86 वरती येऊ लागलाय. म्हणजे उत्तरार्धात चांगली गोलंदाजी झाली आहे. सुरुवात चांगली केली होती फलंदाजी करणाऱ्या आनंदी स्पोर्ट मळगाव क्रिकेट संघाने, परंतु वेताळेश्वर स्पोर्ट आजगाव क्रिकेट संघ अगदी उत्तरार्धात चांगली गोलंदाजी, त्यामध्ये सचिन आचरेकरची वाखाणण्याजोगी कामगिरी आणि आता मात्र अनवर शेख जबरदस्त गोलंदाजी. वेगात चेंडू टाकलाय. नतमस्तक व्हावं लागतंय. निर्धाव चेंडू खूप महत्वाचे असणार आहेत आजगाव क्रिकेट संघाला. यावेळी मात्र ऑन साइडला फ्लिक केलंय चेंडूला. पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने चेंडूचा प्रवास. अक्षय घाटवळ स्वतः पोहोचलाय. स्ट्राईक वरती फेक झालाय. पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस केली जाईल का? तर यस, योगेशला माघारी परतावं लागतंय. कारण राजन खेरकर वरती बहुतांश विश्वास दाखवला जातोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 78 धावा धावफलकावरती. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. परंतु राजन केरकर यांचा विचार केला जास्तीत जास्त स्ट्राईक त्यांना दिली जाते, प्रमोट केलं जाते. परंतु 4 चेंडू खेळलेत. अवघ्या 2 धावा राजनच्या बॅटमधून. जी ओळख आहे राजनची ती आज पुन्हा मैदानावर उर्वरित 2 चेंडूवर त्यांना दाखवावी लागणार आहे. सांघिक धावफलक 78. प्रत्येक चेंडू मिड विकेटला किंवा स्क्वेअर लेगला ठोलवण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न शेवटी प्रयत्नच राहतोय. पहिल्या 5 षटकात ज्या धावा बनल्या ना, परंतु त्यानंतर 6व्या षटकात अवघ्या 5 धावा आणि 7व्या षटकात पहिल्या 5 चेंडूवरती फक्त 3 धावा खर्ची घालणार आहे षटक अनवर शेखचं. कमाल धमाल आणि बेमिसाल करणारी कामगिरी गोलंदाजांनी केली आहे. यावेळी पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास होतोय. ओमकार तळगावकर चेंडूच्या मागे. परतीची फेक केली जाईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात अक्षय घाटवळ आणि राजन केरकर. अक्षय घाटवळ ही रेस जिंकलेत. 2 धावा आणि 2 धावांनी सांघिक धावफलक 80. विजयासाठी 81 धावांचा पाठलाग करायचा आहे वेताळेश्वर स्पोर्ट आजगाव क्रिकेट संघाला. 81 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाणार आहे, धावा रोखल्या जातील की धावा ठोकल्या जातील सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आवाज बदलतोय. आपल्यासोबत जोडले जात आहेत मराठीचा आणि मालवणीचा एक गोड आणि बुलंद आवाज मिस्टर बादल चौधरी सर. तत्पूर्वी या संपूर्ण स्पर्धेत RSPLचं एक सुंदर देखणं आयोजन. या स्पर्धेत मला 2 दिवस समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल संपूर्ण
बांबार्डे वासिले आणि आयोजन कमिटी, आमचे मित्र अंकुश बांबार्डेकर, नारायण बगळे आणि त्यांची संपूर्ण कमिटी, या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या स्पर्धेतून रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. जस्ट स्टीलचे ओनर सन्माननीय कुणाल गावडे या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती, आपण अगदी सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. धन्यवाद. ओर टू बादल सर. धन्यवाद समीर, धन्यवाद नितीन गोलतकर, धन्यवाद जनार्दन डिचोलकर. आमच्या सगळ्या प्रायोजकांचे सुद्धा मनपूर्वक आभार असत. यामध्ये ज्यांनी ट्रॉफी प्रायोजित केले होते MFG स्पोर्ट्स साळगाव, वामन गुरव, त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिका ज्यांनी प्रायोजित केले ते अर्णव सनग्लासेस, काका राऊत, त्याचबरोबर टी शर्ट, स्लीवलेस, ट्रॅक कॉम्बो प्रायोजित करणारे 70-70 कट्टा गणेश मोरजकर, ट्रॉफी प्रायोजित करणारे द्वारिका स्पोर्ट, त्याचबरोबर कॅप प्रायोजित करणारे 70-70 स्पोर्ट कट्टा गणेश मोरजकर, फॅशन स्पोर्ट्स होडावडे, अमोल होडावडे, त्याचबरोबर ओम साई स्पोर्ट सोनू कानडे, अर्णव सनग्लासेस ज्यांनी वैयक्तिक पारितोषिका प्रायोजित केली. या आमच्या सगळ्या प्रायोजकांचे सुद्धा अगदी मनाकाळजातून आभार असत. या आजच्या दिवसाचं अजून एक वैशिष्ट्य, येणारा सीझन असा उन्हाळी क्रिकेटचा आणि या उन्हाळी क्रिकेटसाठी उपयोगी पडणारे सनग्लासेस वैयक्तिक खेळाडूंका प्रायोजित केले अर्णव सनग्लासेस रेडी काका राऊत यांनी. आणि आज अति महत्वाच्या कामामुळे काका राऊत मैदानावर हजर राहू शकले नाही, पण या स्पर्धेशी ते जोडले गेलेले असत. या स्पर्धेसाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या असत. अर्णव सनग्लासेस रेडी काका राऊत, अगदी मनपूर्वक तुमचे आभार. या स्पर्धेचं प्रायोजकत्व ही काही बक्षिसं तुम्ही प्रायोजित केल्याबद्दल. आमचे हे सगळे प्रायोजक असत बघा, जस्ट चिल असत, समर्थ सप्लायर, गोविंद बिवा साटेलकर, ओम साई स्पोर्ट माणगाव, लक्ष्मी कम्प्युटर्स, त्याचबरोबर सदा स्पोर्ट्स हाऊस, साईल चिकन सेंटर, जानकी मोबाईल शॉपी, गुरुकुल कम्प्युटर अकॅडमी, अर्णव सनग्लासेस रेडी, जय गणेश मंडप डेकोरेटर्स, त्याचबरोबर डिजिटल बॅनर्स पाटणकर, बंधू लक्ष्मी ज्वेलर्स, ओम साई स्पोर्ट, MFG स्पोर्ट्स, एम्पायर जिम कुडाळ, साहिल चिकन सेंटर, ओम साई स्पोर्ट माणगाव, या सगळ्यांचे, त्याचबरोबर पॅशन स्पोर्ट्स ओढावडा, यशोदा फर्निचर कुडाळ, प्रशांत मेस्त्री, KK's कव्हर ड्राईव्ह, DCA स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, जानकी मोबाईल शॉपी, फॅशन झोन होडावडे, युवा फॅशन हब मेन्सवेअर.com असोसिएशन, श्री स्वामी समर्थ फर्निचर, ओम साई स्पोर्ट. आणि संपूर्ण स्पर्धेचा वैशिष्ट्य 5 दिवसामध्ये 16 हाफ सेंचुरी आणि त्यामधले 3 असत समीर वेंगुर्लेकरचे. आणि या 3 हाफ सेंचुरीच्या जोरावर संपूर्ण स्पर्धेचा हायएस्ट रन गेटर ज्यांनी रन बनवले असत संपूर्ण स्पर्धेत 250 पेक्षा जास्त, म्हणजे तब्बल 256. एखाद्या स्पर्धेत एवढी मोठी धावसंख्या वैयक्तिक जमवणं हे एक मोठं रेकॉर्ड समीर वेंगुर्लेकरने आपल्या नावे केलं. एकदा टाळ्या वाजवूया. मिस्टर टर्मिनेटर समीर वेंगुर्लेकर संपूर्ण स्पर्धेत 3 अर्धशतकासह 256 रन्स. त्याचबरोबर बेस्ट बॅटरच्या शर्यतीमध्ये अक्षय घाटवळ 180 रन्स असत त्याचे 5 इनिंग मध्ये. सुनील मालवणकर 174 रन त्याच्या नावावर असत. आणि हे दोघंही खेळाडू मैदानावर, या दोनही बॅटर मध्ये झुंज असा नेमकी बेस्ट बॅटरची ट्रॉफी कोणाकडे जातली. तर ज्या प्रकारे सुनील मालवणकर, अक्षय घाटवळ या दोघांनी कामगिरी केली, अगदी काट्याची टक्कर या दोघांमध्ये असा. काही जबरदस्त बॅटर असं ते दोन्ही. अनेक वर्ष एकामधून एकान प्रतिनिधित्व केला. सिंधुदुर्ग जिल्ह्याची टेनिस क्रिकेटची खाण जे का म्हटली जातात ती केरवडा शिरोडा या भागाचा. आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टेनिस क्रिकेटचा वलय ज्या ठिकाणी असा ती मालवण नगरी. आणि सुनील मालवणकरने नेतृत्व केला या मालवण नगरीचा. गेली 15 ते 20 वर्ष मालवणचा क्रिकेट ज्या नावाभोवती फिरता, गिरके घेता, वलय घेता, ता नाव म्हणजे सुनील मालवणकर स्ट्रायकर एंडवर.
आणि त्याच वेळी बॉलिंग मार्कवर वेंगुर्ल्याचा ह्या युवा रत्न अगदी अल्पावधीतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रत्येक मैदानावर त्यांनी आपली खेळाची छाप सोडली. सिंधुदुर्ग बरोबरच गोव्यासह पुण्या मुंबई कोल्हापूरची मैदानं ज्यांनी गाजवली तो समीर. पहिलं बॉल ड्राईव्हचं शॉट. सुनील मालवणकर वयाच्या दुसऱ्या वर्षापासून यांनी क्रिकेट शिकला. म्हणजे वयाचं 2 वर्षाचं पोरगं जास्तीत जास्त काय करू शकता त्या काळात सुद्धा सुनील स्ट्रेट ड्राईव्ह कसं खेळायचो, पूल कसं असता, हुक कसं असता ह्याची प्रात्यक्षिका प्लास्टिक बॅटवर दाखवायचो. आणि त्यानंतर अगदी क्रिकेटचे घेतलेले हे बाळकडू, ज्या बाळकडूच्या जोरावर अनेक मैदानं ज्यांनी गाजवली तो सुनील नॉन स्ट्रायकर एंडवर. आणि अक्षय घाटवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हे पहिलो खेळाडू ज्यांनी कर्नाटकाच्या भूमीवर 8 ओव्हरच्या मॅच मध्ये सेंचुरी आपल्या नावे केली. पहिल्या बॉलवर 1 रन, करूचा असा टाईट टोटल 81. आखो टप्प्याचा चेंडू, टप्पो पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स. पंचांकडे अक्षय घाटवळने बघितला, मात्र बंटी केरकर यांनी विचारला नेमकं कसलं तुका वाईड होय. बॉल पडलो, स्कीड झालो, सरळ गेलो विकेट किपरकडे. खरा तर मैदानावरचे पंच एवढा कधी बोलताना सांगताना दिसणार नाही, पण सुनील पण बंटी केरकर यांनी शंका सगळे दूर केले. पण या दरम्यान अपरकट, अक्षय घाटवळचं अपरकट डीप पॉइंटच्या चपरावरसून भूक भागली वड्यान आणि पॉट फुगला सोड्यान. RSPL षटकार डायरेक्ट चंद्रार. 7 धावफलक पहिल्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर. 7 ओव्हरीची इनिंग करूचे असत 81. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवर सिक्सर. ग्रँड फिनालेसाठी खास नवीन चेंडू आणले गेलेले असत. पूर्ण मॅच साठी नवीन चेंडू दोन्ही इनिंग साठी. आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू, ज्याप्रमाणे टेनिसमध्ये आपण बघतो सर्व्हिस करण्याच्या आधी सर्व्हिस करणाऱ्या खेळाडूकडे 3, 4, 5, 6 बॉल टाकले जातात आणि त्याच्यातलो एखादो निवडलो जाता. अगदी ताच चित्र मैदानावर सुनीलने 4 चेंडू बघितले, तपासले, 1 समीरकडे सुपूर्द केलं बॉलिंगसाठी. समीर आपल्या बॉलिंग मार्कवर. अगदी लहानसा 7-8 पावलांचा रनअप, पण या 7-8 पावलात अगदी विश्व व्यापून टाकणारी गोलंदाजी. ह्यो फुल टॉस, फसलेलो फटको कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक असा, पण ह्यो फिल्डर थोडस लांब रवलो. स्वतः मालक गीतेश आमरे त्या ठिकाणी असत. गीतेश आमरे ग्रँड फिनाले मध्ये एखाद्या टीमचे ओनर मैदानावर खेळणं याचा समीर थोडासा वेगळा चित्र. आणि सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मध्ये मालक ग्रँड फिनाले मध्ये खेळणं हे माझ्यासाठी सुद्धा एक नवीन विशेष गोष्ट. रन झाले 8. 81 पाठलाग आणि सुनील वेंगुर्लेकर, समीर वेंगुर्लेकरने महत्वाची मिळवली विकेट. सुनील मालवणकरला माघारी पाठवताना पहिल्या विकेटचा पतन सांघिक 8 रनचावर 8 फॉर 1. ज्या प्रकारे कनेक्शन झालेला आवाज इलेलो असा वाटलेला की सुनीलचा ह्यो शॉट मिड विकेटच्या पहिल्यांदा पोहोचलेलो, पण अखेरच्या क्षणी सुनील माघारी परतलो. पण त्यानंतर अक्षय घाटवळ, आता मात्र अक्षयकडे संधी चलून इलेली असा. या स्पर्धेचा विजेतेपद मिळवणं ह्या पहिला लक्ष्य तर असा. आणि त्याचबरोबर बेस्ट बॅटरचा पुरस्कार सुद्धा आता अक्षयच्या दृष्टिक्षेपात. 8 फॉर 1. संघ नाजूक स्थितीत असताना गेली अनेक वर्ष ज्यांनी गोपाळ भटाला साथ दिली तो रोहन लोणे नंबर 3च्या महत्वाच्या पोझिशनवर. रिक्वायर्ड रन रेट 12च्या जवळपास पोहोचलेला. रबर बॉल क्रिकेट, नुकतीच पडलेली पावसाची सर्प, हिरवीगार चादर आणि या हिरव्यागार चादरीवर सभोवती असलेल्या गर्द वनराईमध्ये सुंदर चाललेलो क्रिकेटचा खेळ. गेले 5 दिवस या मैदानावर क्रिकेट रसिकांचो, क्रिकेट खेळाडूंचो जमलेलो मेळो. पहिल्या ओव्हरीचा शेवटचा बॉल घेऊन समीर वेंगुर्लेकर. आभाळमाया चषकाचो मालिकावेरचो पुरस्कार ज्याच्या नावे असा. मयूर स्पोर्ट्स या स्पर्धेचो रेनी क्रिकेटचो बेस्ट बॉलरचो पुरस्कार ज्याच्या नावे असा. त्या समीरने दमदार सुरुवात केली या ओव्हरीमध्ये. एक महत्वाची विकेट, सुनील मालवणकर नावाचा एक विषारी काठो जो आपल्या टीमला धोकादायक बनू शकलो असतो तो काठो बाजूक काढलो.
सुनील माघारी परतल्यानंतर खिंड लढवताना अक्षय घाटवाड, रोहन लोणे. पहिल्या ओव्हरीचा सर्व खेळ 9 रन्सावर, एकूण टार्गेट 81. हॉटेल कारगिलचे सुद्धा विशेष आभार असत. हॉटेल कारगिलचे मालक विनोद कानोलकर. कधीतरी कारगिल हॉटेलमध्ये जर तुम्ही गेलात तर तुमची ऑर्डर घेण्यासाठी आणि तुमचे जेवण झालेले प्लेट उचलण्यासाठी जी व्यक्ती असते ना, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोण नसता, त्या हॉटेलचे स्वतः मालक असत विनोद कानोलकर. अगदी गरीब परिस्थितीमध्ये पहिली रिक्षा जेव्हा त्यांनी आणली, संध्याकाळी रिक्षा जेव्हा घराकडे लागली, रिक्षेवर नाव काय घालायचा हा प्रश्न होता आणि टीव्हीवर बातमी चाललेली, भारताने युद्धात विजय मिळवलो, ता युद्ध होता कारगिलचा आणि म्हणून त्या पहिल्या रिक्षेवर नाव इला कारगिल. ताच नाव कारगिल अजरामर बनवला. यावेळी फुलटॉस आणि रोहन लोणे वाटच बघी होतो. या फुलटॉस वर दिला नाकार मुटको, सागरला पाठवला अरबी सागराच्या दिशेने. रोहन लोणेचं पहिलं सिक्सर, RSPL षटकार. No+1 म्हणजे या बॉलवर एकही बॉल काउंट न होता 7 रन्स मिळतले. सागर राऊळ. त्यानंतर फ्रीटचा बॉल, अजून एक शॉर्ट पिच, वाईट बॉल इलो डिसिजन, फ्री हिट बरकरार असा. बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे आणि नाही इलो तरी वडे. किती वेळा जरी ऐकला तरी या मालवणी म्हणीची एक वेगळी मजा, एक वेगळी गंमत. बऱ्याच मैदानांवर त्या मालवणी म्हणीची फरमाईश आहे. पण या दरम्यान रोहन लोणेचा शॉट बघा. यापूर्वीचो सिक्सर होतो ताकदीचो आणि ह्यो सिक्सर होतो नजाकतीचो. ऍक्शन रिप्ले बघा tenniscricket.in. सागरचा बॉल, कोलवा टप्प्याचो, फ्लिकचा फटको, कनेक्शन सुंदर, ताकद कमी पण षटकाराची हमी. रोहन लोणे ज्याचा नाव असा. रन झाले 23. एक बॉल फक्त सागरने टाकलो आणि त्या एका बॉल मध्ये खर्च किती? 14 रन्सांचो. सागर वापसी करूची लागतली, योग्य टप्प्यावर गोलंदाजी करूची लागतली, योग्य दिशा राखूची लागतली, कारण अपेक्षन कॅप्टनने तुझ्या हाती बॉल दिलो. यावेळी दिशा बदलून राईट हँड राऊंड विकेट, स्कूप तर केलो, फाईल लेगच्या दिशेन, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चेंडू सीमा पार, RSPL चौकार. यो स्कूपचो फटको बघितल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर तिलक रत्ने दिलशान येत असतो. पण त्याच्या जरा मागे गेलात ना, तर एक मॅच होती भारताविरुद्ध झिम्बाब्वे संघाची आणि डगलस मरेलिया नावाच्या बॅटरने ह्यो फटको इतको प्रचलित केलेलो की पूर्ण शेवटच्या 5 ओव्हरीमध्ये या फटक्याच्या जोरावर ती पूर्ण मॅच त्यांनी भारताच्या हातातून घेऊन गेलेली. तोच ह्यो स्कूपचा फटको डगलस मरेलियाची आठवण करून देणारो. रन झाले 27. टार्गेट असा 81 रन्सांचा. एक खंबीर जोडी मैदानावर, शिरोड्याचे 2 तगडे खेळाडू. ड्राईव्ह तर केलो, ऑन दी राईस, मिड ऑनच्या दिशेने एक सिंगल मिळतलो. जी शिरोड्याची भूमी, या झालेल्या मिसफिल्डिंगचा वापर केला दोन्ही बॅटरने. आणि रोहन लोणे आणि अक्षय घाटवाळे असे खेळाडू असत, यांका जर तुम्ही बॉट रिगाव केलात, हात रिगायल्यानी समजा, एका रन्साचं रूपांतर दुसऱ्या रन्सात. रन झाले 29. 81 तो पाटला या ग्रँड फिनालेमध्ये. 2 तगडे संघ एकमेकांच्या समोर, एकामधून आनंदी स्पोर्ट माळगाव. या मैदानावरची जवळपास 3 स्पर्धांची फायनल या टीमने केली. या दरम्यान रोहन लोणेचा फसलेला शॉट, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ. जतीन सप्रू यांची आठवण करून देत योगेश सरमळकरने टिपलो एक सुरेख झेल. दुसरा विकेटचा पतन. रोहन लोणे बॅक टू दी डगआउट. एक शांतता मैदानावर पसरलेली. एखाद्या गायकाची सुंदर मैफल चालू असताना अचानक तंबुऱ्याची जर तार तुटली तर जसो रसभंग होता, अगदी तसोच झालेलो रसभंग होतो. योगेश सरमळकर काय सुंदर झेल टिपलो. नुकतोच संपलेलो फिफाचा वर्ल्ड कप आणि फिफाच्या वर्ल्ड कप मुळे बऱ्याच खेळाडूंची हेअरस्टाईल प्रसिद्ध झाली. आमच्या योगेश सरमळकरची हेअरस्टाईल सुद्धा अक्षीच. थोडीशी जर ती रंगवली तर तुमका लसित मलिंगाची सुद्धा आठवण येतली. त्या योगेशने टिपलो एक सुरेख झेल. दुसऱ्या विकेटचा पतन आणि यावेळी मैदानावर एक उंचपूर्व खेळाडू
विपुल पवार मोचे मारतो यो खेळाडू स्ट्रायकरांच्या दिशेन. अपेक्षा विपुल तुझ्याकडसून सुद्धा असत. विपुल आठव नगराध्यक्ष चषक सावंतवाडी त्या पाठोपाठ जुना मार्क. या स्पर्धेमध्ये विपुलने काय जबरदस्त कामगिरी केली. आज विपुल तो जुनो विपुल आमका सगळ्यांका बघूचो असा. 29-2 मनगटी पटको फॉलो थ्रू मध्ये संधी होती सागरकडे. संधी दवडली गेली. क्षेत्ररक्षण सुंदर डॉट बॉल. एका बॉलवर 15 रन दिल्यानंतर सागरने मात्र वापसी केली. एक महत्वाची विकेट प्राइज विकेट धोकादायक ठरणाऱ्या रोहन लोणेची. फुलटॉस फाईन लेगच्या दिशेने चेंडू टोलवण्यासाठी एक आदर्शवत बॉल होतो. स्वीप करण्याचा सफल प्रयत्न वाईड मुळे 1 रन मिळालो आणि धावसंख्या 30 रनचावर 31. 31 यो धाव फलक 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या ओव्हरीचा शेवटचा बॉल. या बॉलवर एक सिंगल मिड विकेटच्या दिशेने जोपर्यंत डिकी येतलो फील्ड करतलो तोपर्यंत एक सिंगल. एकेरी धावेनिशी 2 षटकांची सांगता. 16 धावांची सरासरी राखत धावसंख्या झाली 32. रिक्वायर्ड रन रेट आता मात्र सिंगल डिजिट मध्ये. 30 चेंडू 49 धावांची गरज. 30 चेंडू आणि 49 धावा. आपण हॉटेल कारगिलच्या मालकांबद्दल सुद्धा बोलावतो. पहिली रिक्षा इल्यानंतर कर्ज तर होता, कर्ज फेडायचा कसा. दिवसाची रिक्षा चालू झाली आणि त्याचबरोबर विनोदने निर्णय घेतलो की नाईट सुद्धा माकाच करूची असा. दिवस रात्र 2 शिफ्ट मध्ये ती रिक्षा चालली. रिक्षेवरचा नाव कारगिल. हळूहळू एका रिक्षेचे 2 रिक्षा झाले. तो काळ होतो ज्या काळामध्ये साखरपुडो लगीन यासाठी सुमो गाडी प्रचलित होती. पहिली सुमो विनोदने आणली. त्या सुमोवर सुद्धा नाव इला कारगिल. हायवेच्या बाजूक दुकानांची शृंखला उघडली. हॉटेल कारगिल, कारगिल सलून, कारगिल पेपर एजन्सी या वेगवेगळ्या माध्यमातून कारगिल या नाव सर्वतोमुखी झाला. आणि आज रात्री अपरात्री रात्री 1:30, 2, 2:30 वाजता भूक लागल्यानंतर डोळ्यासमोर येता एकमेव नाव असता. कारण सगळ्यांचा विश्वास असता मालक आमच्यासाठी जागे असतले. धन्यवाद विनोदजी. हो विश्वास या सगळ्या तरुणाईमध्ये तुम्ही उभो केलात. हॉटेल कारगिल आणि हॉटेल कारगिलच्या या प्रवासासाठी आमच्या RSPL कडून मानवंदना असा. त्या हॉटेल कारगिलची एक मोठी स्पॉन्सरशिप या स्पर्धेसाठी सुद्धा. तिसऱ्या ओव्हरीचा पहिला बॉल. विपुल पवार अजूनही मोठ्या फटक्यांच्या शोधात असा. खर तर मोचेमाड म्हटला की दशावतार. 3 वेगवेगळ्या दशावतार कंपनी मोचेमाड या नावामुळे तुमका आठवण करून देणारे असत. नाईक मोचेमाडकर, मामा मोचेमाडकर तर प्रचलित असा. तिसरी खायची कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. फॉलो थ्रू मध्ये समीरने चेंडूवर नियंत्रण तर मिळवला. 1 रन्स. खूप सुंदर बॅकअप. अक्षय मांजरेकर यष्ट्यांच्या मागे. आपल्या टीमसाठी म्हणजे तेरसे बांबार्डे टीमसाठी सुद्धा विकेट किपरची भूमिका अक्षयकडे असता. यावेळी ऐन मोक्याच्या क्षणी कॅप्टनने त्याला जागा दिली त्याच्या आवडती. रन झाले 33. तिसऱ्या ओव्हरीचा दुसरा बॉल संपलो. समीरकडे लक्ष आता सगळ्यांचं. एकाच स्पर्धेत 3 हाफ सेंचुरी, 250 पेक्षा जास्त रन्स. काय अचिव्हमेंट असं समीरची. मागच्या काही वर्षामध्ये काही महिन्यांमध्ये समीरने मागे वळून बघितला नाही. टेनिस क्रिकेट असो, रबर क्रिकेट असो, या दोन्ही फॉर्मॅट मध्ये अगदी खणखणीत वाजणार आहे नाणा. ज्यावेळी समीरचा बॉल हातातून रिलीज होता त्या रिलीज पॉइंटवर जो आवाज समीरच्या घशातून येता ह्यो आवाज तुमका राफेल नादालची सुद्धा आठवण करून देणार. ज्याप्रमाणे क्लेकोर्ट ज्यांनी गाजवला क्लेकोर्टचो बादशाह राफेल नादाल आपली सर्व्हिस करताना, शॉट परतताना, बॅकहँड फॉरहँड खेळताना जसो त्याच्या घशातलो एक आवाज प्रेक्षकांका सुखावणारो अगदी तसोच समीर वेंगुर्लेकरचा आवाज सुद्धा प्रेक्षकांका सुखावणारो. या बॉलवर एक सिंगल मिड ऑफ द दिशेन. जोपर्यंत योगेश येतलो त्याआधी इलो फिल्डर झाला फील्ड. सागर राऊचा क्षेत्ररक्षण. एक सिंगल. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 81चा टार्गेट. करंट रन रेट 13.13 असा आणि रिक्वायर्ड रन रेट ह्या मात्र आता 10.62 कडे इलेला. समीरच्या या ओव्हरीत थोडासा जपान खेळण्याचा इरादो या दोन्ही बॅटरचो. अक्षय घाटवळने
गिरकी तर घेतली. डीप मिड विकेटच्या दिशेने फक्त एक सिंगल मिळतलो या एका रनचा निशी. 36 for 2. 36 धावफलक. तिसऱ्या ओव्हरीची समाप्ती करणारो शेवटचा बॉल. भैरवी घालणारो चेंडू. स्ट्रायकर एंडवर विपुल पवार. अलॉंग विथ द कार्पेट ऑन ड्राईव्ह. विपुलचं शॉर्ट मिड विकेटवर फील्ड होतलो. सर्कल कसा बसा पुरा झाला. या सिंगलवर समीर वेंगुर्लेकरच्या स्पेलची सांगता. 2 ओव्हरमध्ये समीरने खर्च केले 14 रन. 3 ओव्हरींचा सरलो खेळ. 81 चो पाठलाग. रन झाले 37. रिक्वायर्ड रन रेट 11. संपूर्ण स्पर्धेचो बेस्ट इकॉनॉमीचो गोलंदाज समीर वेंगुर्लेकर. 7 विकेट या इकॉनॉमीसह. जस्ट स्टील हॉटेलचे मालक कुणालजी गावडे साहेब यांचा सुद्धा या स्पर्धेसाठी खूप विशेष सहकार्य असा. गावडे साहेब तुमका विनंती मान्यवर कक्षात येऊन तुम्ही स्थानापन्न होता. 4 ओव्हरीचो खेळ शिल्लक. 44 ची गरज. प्रति षटकात 11 ची धाव सरासरी गरजेची आणि बॉलिंग मार्कवर सागर. पहिली ओव्हर थोडी महागडी तरी सुद्धा कॅप्टनने जबाबदारी दिली परत एकदा सागरकडे. आज विपुल पवारची बॅटिंग बघण्यासाठी त्याचे चाहते आतुर असत. अक्षय घाटवळ बेस्ट बॅटरच्या यादीत हळूहळू ह्या नाव अग्रक्रमान पुढे सरकताना. 23 चेंडू 43 ची गरज आणि अक्षयची गिरकी. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने जोपर्यंत अक्षय मांजरेकर चेंडूवर नियंत्रण मिळवता त्याआधी शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरने चेंडू अडवलो. थ्रो केलो. नितीन राणेकडसून तेजस उलेकरच्या हातात. 22 चेंडू आणि 42 ची गरज. अक्षय घाटवळ 6 बॉलमध्ये 10 रन्स. विपुल पवार 8 बॉलमध्ये 5 रन्स. टोटल 39 for 2. आणि तो विपुल, तो जुनो विपुल परत एकदा जागृत झालो. या वाघाच्या जिभेक या षटकाराचा रक्त लागला आणि हे वाघ आता जास्त धोकादायक बनतलो. या षटकारानंतर बदललेलं इक्वेशन, बदललेली धाव संख्या 46 46. 46 ही धाव संख्या. माझ्याकडे इकडे आता सरपंच बस 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 सरपंच 81 चा टार्गेट. त्या षटकारानंतर विपुल थोडस बीट झालो. विकेट किपर अक्षय सुद्धा बीट. जो बॉल डॉट रवलो असतो त्या जागेवर बाईच्या स्वरूपात सिंगल. बदललेला इक्वेशन या सिंगल नंतर. शेहेचाळीस. फसलो शॉट अक्षयचो. लॉंग ऑन करसून सुटलेलो झेल. एक रन. त्यानंतर झालं ओव्हर थ्रो. दुसरो रन आणि त्यानंतर अजून एक रन. म्हणजे ज्या जागेवर अक्षय घाटवळ बाद होऊ शकलो असतो त्या जागेवर मिळालेलं 3 रन. नको 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 आणि पाहिलेच सको या म्हणीची आठवण करून देणारा रनिंग बिटवीन द विकेट. 49 49. 19 चेंडू शिल्लक. 32 ची गरज. कालच्या दिवसात सुनील मालवणकरने पळून पूर्ण केलेली 6 रन्स या स्पर्धेचा अजून एक हायलाइटिंग चित्र असतं. 19-32. आणि विपुल विपुल आणि विपुल नावाप्रमाणेच अगदी विपुल षटकारांची आतषबाजी. सलग दुसरं विपुल पवार ऑन फायर. एक जुनो विपुल परत एकदा बघूक मिळालो RSPL 2026 च्या निमित्तान. 4 ओव्हरींचा खेळ संपलो. रन झाले 55 आणि आता उरले शेवटचे 18 बॉल आणि उरलेल्या 18 बॉल मध्ये 26 ची गरज. 18 चेंडू आणि 26 ची आवश्यकता. अक्षय घाटवळ 7 बॉल मध्ये 13 रन्स. विपुल
11 बॉल मध्ये 17 रन्स. एक दमदार लढत. सामनो रंगतदार होतो ही प्रेक्षकांची अपेक्षा असा. ह्यो सामनो रंगतदार नाही तर टाय होतो ही सुद्धा प्रेक्षकांची अपेक्षा. कारण संपूर्ण स्पर्धेचा ग्रँड फिनाले जर सुपर ओव्हर मध्ये गेलो ना तर त्याची मजा लय वेगळी असतली. पण दुसऱ्या बाजून रोहन लोणे म्हणता नको या जोडीनच काय ता पुरा करून दे. आज बऱ्याच दिवसांनी परत एकदा दमदार फलंदाजी सुनील मालवणकर बहरलेलो बघितलो. सुनीलचे सगळे माझ्यासारखे चाहते सुनीलच्या खेळीन नक्की तृप्त झाले आणि सुनील तू असोच खेळत राहायचो आणि आमच्या पोराटोरांनी सुद्धा तो क्रिकेटचा खेळ बघून क्रिकेटर होण्याचा स्वप्न बघूचा. यावेळी अपरकट डीप थर्डमॅनच्या दिशेन ज्या जागेवर झेल घेण्याची शक्यता होती त्या जागेवर झेल सुटलो. चेंडू गेलो सीमा पार. म्हणजे बैल गेलो तो गेलो. जाताना फक्त कासरो की अख्खी बैलगाडी. येणारो काळ सांगतो लो. आता रवले बॉल 17-22 ची गरज. अक्षय घाटवळला जणू काय बाद करायचाच नाही. हे चंग बांधलं फिल्डरांनी. नवीन लगीन झालेल्या जावयाचे सासरवाडीत जसे लाड होतात ना अक्षय घाटवळचे आज या ग्रँड फिनाले मध्ये लाड चालू असत. ग्रीन पार्क तेरसे बांबाडाच्या या सुंदर देखण्या मैदानावर अजून एक सिंगल कव्हर्स रिजन मध्ये एकेरी धाव झाली पूर्ण. एकोणसाठ 59 आणि तेरसे बांबाडे मध्ये जावयांचे लाडच होतात. म्हणजे एखादं जावई तेरसे बांबाडे दिलो ना की 4-4 दिवस तो परत घरात जाऊचा नावच घेणार नाही. उदाहरणच देवता जर झाला तर आमचे मंडप डेकोरेटर्स बघा. 60 धावा झाल्यात. 61 सॉरी. एज आणि विकेट किपर अक्षयला समीरला बीट करत चेंडू गेलो. एक सिंगल या बॉलवर. 62. 62 हो धावफलक. विपुल पवार 12 चेंडू मध्ये 18 रन्स त्यांनी बनवले. 10 बॉल मध्ये 19 अक्षयचे. एक खूप सुंदर दर्जेदार भागीदारी या दोन बॅटरच्या दरम्यान. विपुल पवार ऑन फायर. मिड ऑन क्लिअर करा चेंडू सीमारेषा पार. मॅक्झिमम डायरेक्ट चंद्रार. विपुल विपुल आणि विपुल या ग्रँड फिनाले मध्ये विपुल पवारने काय दमदार बॅटिंग केली. शेवटचे रवले 13 बॉल 13 रन्सांची आवश्यकता. वाईड बॉल अजून एक एक्स्ट्रा मिळालो. आता रवले बॉल 13. विजयाचा लक्ष 12 रन्सांनी दूर. विपुल विपुल आणि विपुल ज्याचे पूर्वज राजी त्याच्या कातळावर काजी. आणि विपुल पवार जणू काय येताना गका घेऊनच इल्लो असा. त्यांनी फका सुद्धा काढली काजी सुद्धा काढले आणि बोंडू सुद्धा काढले. चौथो सिक्सर विपुलचो. ज्या विपुलची शस्त्रा संपूर्ण स्पर्धेत मॅन झाली होती ती सगळी शस्त्रा त्यांनी या महत्वाच्या मॅच मध्ये बाहेर काढली. जणू काय दसऱ्या दिवशी ज्याप्रमाणे पांडवांनी शमीच्या वृक्षावर ठेवलेली आपली शस्त्र बाहेर काढली. 4 सिक्सर विपुल पवारचे. 14 बॉल मध्ये 30 रन. इक्वेशन 12 चेंडू 6 रन्सांची गरज. अलॉंग विथ द कार्पेट. 1 रन पूर्ण. दुसरा तो प्रयत्न. रनआउटची संधी आणि बघूया डिसिजन. दरम्यान तेरसे बावाडे गावचे प्रथम नागरिक सरपंच रामचंद्र परब साहेब उपस्थित झालेले असत. सरपंच महाशय तुमका विनंती मान्यवर कक्षात स्थानापन्न होता. इट्स ओ यू टी आउट. अक्षय घाटवळ
नेमक्या काय झालेलं अक्षयचा सामनो समाप्त करण्याची घाई अंगलटिली क्रिकेट मधली आत्महत्या जे का म्हटली जाता आणि ती आत्महत्या अक्षय घाटवळच्या नावावर ज्या आत्महत्येची खैच्याही पोलीस स्टेशनला नोंद होऊची नाही जबाब घेतले जाऊचे नाही पंचयादी घातली जाऊची नाही पोस्टमार्टम सुद्धा नसतला डायरेक्ट प्रांताधिकाऱ्यांची क्लेम समरी रिलीज होतली पण बाद होण्यापूर्वी अक्षयने जबाबदारी पार पाडली 11 चेंडू 20 धावा सामनो अगदी हातात तोंडाशी आणून दिलो आता रवले बॉल 11 5 धावांची गरज असताना नवीन बॅटर स्ट्रायकर एंडवर सचिन आचरेकर देवली कुंभार माठचो खेळाडू पहिल्यांदा देवली त्यानंतर काही काळासाठी कुंभार माठ आणि त्यानंतर परत देवली कट केलो चेंडू डीप थडव्यांच्या दिशेन एक धाव तर या बॉलवर नक्की असं दुसऱ्यासाठी वळलेली पावलं असत मधीच दोन्ही बॅटरने एकमेकात थोडीशी मिठी सुद्धा मारली म्हणजे जेव्हा साखरेच्या डब्यात मुंगळ्यांची रांग येता तेव्हा परत जाताना हे मुंगळे सुद्धा एकमेकांका भेटतात जरा रस्तो क्लिअर करा एसटीचो मार्ग मोकळो करा लाल परीचो मार्ग मोकळो करा लाल परीचे सच्चे पाईक नितीन गोलतकर ज्यांनी 5 दिवस खूप सुंदर कॉमेंट्री बॉक्स सांभाळलो लाल परीचो जरा मार्ग मोकळो करा प्रेक्षकांका विनंती रस्त्यावरची गाडी जरा योग्य जागी पार्क करा 9 बॉल 1 रन आणि या पहिल्या RSPL चा विजेतेपद अजूनही थोड्या काळाची प्रतीक्षा तुमका असतली विपुल पवार 17 बॉल मध्ये 34 धावांची धुवाधार खेळी करून विपुल पवार माघारी परतलो 4थ्या विकेटच्या रूपात आणि विजेतेपदासाठी वेताळेश्वर आसगाव संघात अजून थोडी प्रतीक्षा रस्त्यावरची वाहनं जरा बाजूक घ्या एसटी थांबलेली असा ही लाल परी त्या लाल परीचो मान आपण सर्वांनी राखूया कारण याच लाल परीतून तुमचा आमचा बऱ्याच जणांचा शिक्षण झाला रोजगार सुद्धा आपण याच लाल परीन दिलो आज जरी कुल्याखाली सगळ्यांच्या गाडी असल्या ना तरी ह्या एसटी कधी इसरीन चलाचा नाही एसटीचे अनंत उपकार आपल्यावर असत थँक्यू लाल परी थँक्यू एसटी 8 चेंडू आणि 1 रनची आवश्यकता वाईड बॉलवर या पहिल्या ऑक्शन बेस रबर बॉल सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचा विजेता ठरलो वेताळेश्वर आजगाव टीम ओनर संकेत केरकर आयकॉन आणि कॅप्टन सुनील मालवणकर आजगाव संघाचे सगळे पाठीराखे या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन पहिल्या ऑक्शन बेस रबर बॉल सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचा अंतिम विजेता संघ वेताळेश्वर आजगाव उपविजेतेपदासाठी आनंदी स्पोर्ट मळगाव तुमचा सुद्धा मनपूर्वक अभिनंदन रामेश्वर क्रिकेट क्लब तेरसे बांबाडे आयोजित RSPL रबर बॉल सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2026 चा रणसंग्राम ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या टायटल वरती नाव कोरताना आपल्याला पाहायला मिळतोय वेताळेश्वर स्पोर्ट्स आजगाव क्रिकेट संघ एकूण 16 संघ या स्पर्धेत दाखल झाले होते